महिला व बालविकास विभागाकडून मोठी पदभरती करण्यात येणार आहे। त्याबाबतचा सुधारित आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला आहे। तर त्याबाबतचा GR 10 एप्रिल 2026 आलेला आहे। असे GR जर पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करावे लागतील आणि तसेच यामध्ये टेलिग्राम चॅनल आहे माझं, त्या चॅनलला सुद्धा तुम्हाला फॉलो करणे गरजेचं आहे। चला मेन मुद्द्याकडे आपण वळूया। तर यामध्ये महिला व बालविकास विभागाकडून मोठ्या एका पदभरतीचा आकृतिबंध मंजूर केलेला आहे। त्यामध्ये तुम्ही पद पाहू शकता, जवळपास 2,21,328 पदे मंजूर केलेली आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता अंगणवाडी सेविका यामध्ये असणार आहे 1,10,664, तर अंगणवाडी मदतनीस यामध्ये 1,10,624 अशी एकूण पदे भरण्यात येणार आहेत। बाकीचे जे पदं आहेत त्यांची पण पदभरती आहे, ज्यामध्ये कोणकोणती पदे येत आहेत ते सुद्धा तुम्हाला मी यामध्ये सांगत आहे। तर यामध्ये पाहिल्यास तुम्हाला पाहू शकता कोणकोणती पदं आहे। तर जे गट अ पासून ते गट ड पर्यंत जे काही सर्व काही पदे आहे ते सर्व काही यामध्ये एकूण मंजूर पदे शेवटच्या पॅरामध्ये पाहू शकता एकूण मंजूर पदे। तर या पॅरामध्ये तुम्हाला गट अ पासून गट ड पर्यंतची पदे पाहायला मिळणार आहे। तर आता आपण पाहूया जे बाकीचे गट अ चे आहे, गट ब चे आहे। तर गट क चे सर्वसाधारण यामध्ये मुलं जे आहे ते पदभरती म्हणजे देणारे असते जे सर्व सेवा मार्फत। तर यामध्ये परिवीक्षिका अधिकारी हे 271 आहे। तसेच मेन म्हणजे जे अंगणवाडी सेविका आहे त्यांचं जे महत्त्वाचं पद म्हणजे पर्यवेक्षिका, त्याची जे जागा आहे पर्यवेक्षिकाचे 3,148, तर ते मंजूर किती आहे 3,148 मंजूर पदे करण्यात आलेली आहे। तर आता यामध्ये पर्यवेक्षिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे, तसेच मुख्य सेविकाची पण पदभरती मोठ्या प्रमाणात होणार आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायचं। तुम्ही वेतन श्रेणी पण पाहू शकता, मोठ्या प्रमाणात जो वेतन श्रेणी आहे देण्यात आलेला आहे, जसं की पर्यवेक्षिकेचा 35,400, पण बाकीचे पण जे आता गट ड क आहे, गट ड आहे, गट क मध्ये सुद्धा यामध्ये नाईक आहे, जमदार आहे, स्वयंपाकी हे जे यांची सुद्धा पदे भरण्यात येणार आहे। लिपिकची पण पदे 514 पदे यामध्ये भरण्यात येणार आहे। अंगणवाडी सेविका, अंगणवाडी त्यामध्ये मदतनीस आहे, यांची पण पदे आता 1,00,000च्या जवळपास भरण्यात येणार आहे। गोष्ट लक्षात ठेवा। त्यांची वेतन श्रेणी आणि कार्यालयाचे नाव पण यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर त्यामध्ये पहारेकरीची पण पदं आहे का, यामध्ये पहारेकरीची पण मंजूर करण्यात आलेली पदं आहे, सफाईगार आहे। तर अशा पद्धतीने सर्व काही यांची जे काही वर्गवारी करण्यात आलेली आहे यामध्ये पदांची, ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये सांगितलेले आहे। तर यामध्ये यांचं वेतन श्रेणी देण्यात आलेलं आहे, कोणकोणत्या विभागात कोणकोणती पदं यामध्ये खाली आहे ते पण त्यांचं पण नाव यामध्ये देण्यात आलेलं आहे। तर ही गोष्ट लक्षात ठेवा। हा जो व्हिडिओ होता तुमच्यापर्यंत हे सांगायचं होतं की महिला व बालविकास विभागाकडून मोठ्या प्रमाणात पदभरती होणार आहे, त्याबाबतचा आपल्या हाती GR आलेला आहे। तो सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलला तुम्हाला जॉईन व्हायचं आहे। त्यानंतर जे आहे तुम्हाला सर्व काही माहिती तुम्हाला या ग्रुपच्या माध्यमातून मिळत असते, तर जॉईन होणे महत्त्वाचं आहे मित्रांनो। तर हा होता व्हिडिओ महत्त्वाचा। कसा वाटला, महत्त्वाचा वाटला का, महत्त्वाचा वाटला तर लाईक करा, चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब करा। आता जे पाहूया की यामध्ये जे पदभरती आहे तर यामध्ये कोणकोणती याची जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांचे किती पद आहे, म्हणजे कार्यालय तुमचं जे आता कोणतं जे जिल्हा कार्यालय आहे त्याच्यानुसार यामध्ये पद देण्यात आलेलं आहे। तर यामध्ये पाहू शकता ही मोठ्या प्रमाणाची पदभरती करण्याचं काम आता शासन करत आहे। त्यासाठी तुमची तयारी व्यवस्थित पाहिजे। तयारी असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म वगैरे भरू शकता आणि तुम्ही लागण्याचे चान्सेस जास्त असतील। तर हा होता व्हिडिओ महत्त्वाचा। तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये जरूर विचारा। तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा, तुम्हाला काय वाटते याबाबत आणि काय पाहिजे ते। तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूया। धन्यवाद।